म्हणजे प्रामाणिकपणा कुठं असला पाहिजे नक्की कसा असला? प्रामाणिकपणा सगळ्यात महत्त्वाचं. आपल्या गायी जसे गायींची आपण मनापासून काळजी घेतो तसंच असलं पाहिजे. आता हे तुम्ही जी गायी आता बघताय तुम्ही शेतकरी बांधव, आता तुम्ही आम्हाला गायी बघा तुम्ही की गायी एकदम जुन्या म्हणजे ब्रीड मध्ये नाहीत, एकदम साध्या गायी आहेत. आज ही गाई अगदी 35,000 रुपयाची आहे आपल्याकडं. आता वेळलेली 10 महिने झाली, आता 4 महिन्यांची कन्सिव्ह होती. तर आतापर्यंत तिनं 3200-3300 लिटर दूध दिलेलं आहे. अजून 1000 लिटर तर दूध ते देणार आहे. बरं, आता मला हे सांगा की हे जी गव्हाण आहे तुम्ही आता ही गव्हाणीची काय सिस्टीम म्हणजे यात कशी आयडिया कशी बांधली आहे तुम्ही नेमकं? अशी गव्हाणीची उंची 2.25 फूट आहे. अलीकडली आणि पलीकडली उंची 2.5 फूट आहे. आणि मधला जो पॅसेज आहे तो 1 फुटाचा आहे आणि उंची पण 1 फूट आहे. आणि या गव्हाणीला चुना दिलेला आहे दोन्ही साईडनं, आतून आणि बाहेरून. बरं बरं. मग आता तुम्ही ह्याला जे व्यवस्थापन म्हणताय ह्यामध्ये व्यवस्थापनामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो चारा व्यवस्थापन. चारा व्यवस्थापन तर ते कसं करता नियोजन त्याचं? आज चारा व्यवस्थापनाबद्दल आपला तर 100% चारा विकतच आहे. फक्त आपण अशा ठिकाणातून चारा आणतो की ते प्रोटीनयुक्त चारा आपल्याला कसा अवेलेबल होईल अशा ठिकाणातून आणतो.